म्हणून काम केलं होतं. आता इंटरनॅशनल रिसर्च फेलो म्हणून मी काम करतो. संशोधन पत्रिकांमध्ये लेख लिहितो, पुस्तकं प्रसिद्ध करतो. सरस्वती हा माझ्या पुढच्या पुस्तकाचा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे मला त्यामध्ये रस आहे आणि माझा परिचय आपल्याला मला असं वाटतं एवढा पुरे झालेला आहे. यावर माझं किताबे नवरस नावाचं पुस्तक महाराष्ट्र शासनानं प्रसिद्ध केलं होतं आणि त्यामध्ये एक मुसलमान राज्यकर्ता इब्राहिम आदिल शाह हा सरस्वतीचा कसा निस्सीम भक्त होता याविषयीचं 400 वर्षानंतर पहिल्यांदाच हे मराठीमध्ये आलं. यापूर्वी कुणीही मराठीत केलेलं नव्हतं, म्हणून महाराष्ट्र शासनानं त्याची विशेष दखल घेतली. सध्या मी अक्षर वाङ्मय या वाङ्मय नियतकालिकाचं मार्गदर्शक म्हणून काम करतो. म्हणजे काम बघतो, भारतातलं आहे ते, आणि त्यामध्ये चांगले संशोधनपर लेख असतात. मागच्या अंकामध्ये आपल्या रजनीताईंचाही फार चांगला लेख होता आणि ज्योती जोशींचाही फार चांगला लेख होता. आपणही या सर्वांनी यामध्ये लेखन करावं. आणि केवळ $5 4 अंकासाठी वर्गणी आहे वर्षाची, ती पण भरून मराठी अमेरिकेमध्ये टिकवण्यासाठी, वाचण्यासाठी, बोलण्यासाठी मदत करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. एक मार्गदर्शक म्हणून करतो. आमचे डॉक्टर नानासाहेब सूर्यवंशी हे याचं काम भारतातून पाहतात, ते संपादक आहेत ह्याचे. मी त्यांना मार्गदर्शन करीत असतो. इथूनच काम चालतं आणि तिथूनच काम चालतं असं हे वेगळ्या प्रकारचं मराठीतलं नियतकालिक आहे. याला आता 12 वर्ष होतील हे नियतकालिक सुरू होऊन. मला वाटतं एवढा परिचय पुरे आहे. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे, आपल्याला माहित आहे, आणि या काळातच सरस्वती देवतेवरील व्याख्यान होत आहे. या व्याख्यानापूर्वी सरस्वती वंदना होणे हे औचित्याला धरून होईल हे जाणून सॅनोजे स्थित श्रुती सत्यव्रत प्रभूणे ही आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती वंदनेने करील. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2009 मध्ये सॅनोजे येथे संपन्न झाल्याचं आपल्याला माहित असेल. तेव्हा या संमेलनाचा प्रारंभ श्रुतीने गायलेल्या सरस्वतीच्या याच वंदनेने झाला होता. याचे स्मरण या प्रसंगी होणे स्वाभाविक आहे. श्रुतीने आता गायनास प्रारंभ करावा. श्वेत पद्मासना देवी, श्वेत पद्मासना देवी, श्वेत पुष्पोक शोभिता, श्वेतांबर धरा नित्या, श्वेतांबर धरा नित्या, श्वेत गंधानुलेपना, श्वेत पद्मासना देवी, श्वेत पद्मासना देवी, श्वेताक्षी शुक्लवस्त्राच, श्वेत चंदन
चिता वरदा सिद्धगन्धर्वै वरदा सिद्धगन्धर्वै ऋषिभिः स्तूयते सदा श्वेतपद्मासना देवी श्वेतपद्मासना देवी आ आ आ या देवी स्तूयते नित्यां या देवी स्तूयते नित्यां ब्रह्मेन्द्र सूर्यकिन्नरै ब्रह्मेन्द्र सूर्यकिन्नरै सा मम एवास्ते जिह्वाग्रे पद्महस्ता सरस्वती श्वेतपद्मासना देवी श्वेतपद्मासना देवी श्वेतपद्मासना देवी. आता आपण सरस्वतीला वंदन केल्यानंतर सरस्वतीवरील व्याख्यान प्रारंभ करू. आज शारदीय नवरात्राची 5वी माळ आहे. ललिता पंचमी. सरस्वती देवीची सेवा व्याख्यान रूपाने करण्याची संधी अशा पर्व काळात मला प्राप्त झाली, हे खरोखरच भाग्य म्हटले पाहिजे. सरस्वती स्थित्यंतरे आणि रूपांतरे भाग पहिला या विषयावरील पहिले व्याख्यान 25 जुलै रोजी संपन्न झाले होते. आता याच विषयावरील दुसरे व्याख्यान देण्यासाठी अशा शुभदिनी मला आमंत्रित केल्याबद्दल व्याख्यानापूर्वी मी कॅलेडोस्कोपचे प्रथम आभार मानतो. रजनीताई आणि आमचे स्नेही रमेश देशपांडे यांचाही मी आभारी आहे. भौगोलिक उत्पातात सरस्वती भूगर्भात लुप्त झाली असली तरी सरस्वती भारताबरोबरच अन्य काही देशातही देवता म्हणून आदरणीय मानली जात आहे. श्री सरस्वती ही भारतीय संस्कृतीचा आणि दैवत कथांचा एक अविभाज्य भाग आहे. बुद्धी, ज्ञान, विद्या, कला, संगीत यांची अधिष्ठात्री मानल्या गेलेल्या सरस्वतीला भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून अत्यंत मानाचे स्थान राहत आले आहे. आज जे आपण व्याख्यान करणार आहोत त्याच्या हे जे उत्तरार्धाचं व्याख्यान आहे त्याचं सूत्र असं असेल. एक मुद्दा, सरस्वती नदीची विद्या देवता होण्याची प्रक्रिया आपण आधी बघू. नंतर जैन व बौद्ध धर्मातील सरस्वतीचे स्वरूप बघू.
आणि शेवटी आपण राजकीय सांस्कृतिक प्रतीक म्हणून सरस्वतीचे आगमन कसे झाले याकडे वळू. खरं म्हणजे सरस्वती, स्थित्यंतरे आणि रूपांतरे या विषयाचे दोन पैलू आहेत. नदी म्हणून आणि वाग्देवता म्हणून. नदीच्या स्थित्यंतराच्या विचारात वैज्ञानिक दृष्टी कशी महत्वाची आहे हे आपण पहिल्या व्याख्यानात बघितले. रूपांतराच्या विचारात वाग्देवतेचा विचार केला आहे. ऐतिहासिक, पौराणिक व सांस्कृतिक दृष्टी महत्वाची असल्याने त्याचा विचार या व्याख्यानात करायचा आहे. पुराणे, वाङ्मय म्हणजे प्राचीन वाङ्मय, मूर्ती रूपे यांच्या दृष्टीने आजच्या व्याख्यानात रूपांतर प्रक्रियेचा विचार केला आहे. पुराणे, वाङ्मय, मूर्तिशास्त्र, कला सरस्वतीच्या देवता रूपाच्या या रूपांतराला आजवर कसे स्वीकारले गेले याचाही विचार इथे केला आहे. आधी आपल्याला वेदकालीन सरस्वतीचे महानदीत्व विचारात घ्यावा लागेल. वेद वाङ्मयात नैसर्गिक तत्वे आणि स्त्री देवता यांचे जवळचे नाते असलेले दिसून येते. सरस्वती या शब्दाचा अर्थच मुळात जलयुक्त किंवा वाहणारी असा आहे. म्हणून सरस्वती देवता सरळ नदीशी जोडली गेली आहे. वेदकालीन आहुती देवता इला आणि भारती यांच्याशीही ती जोडली गेलेली आहे. तर वाणीशी तर ती कायमची जोडली गेलेली आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे की सरस्वतीचा वेदांमध्येच प्रथम उल्लेख होतो. सरस्वती किनारी वस्ती करणाऱ्या आर्यांना जीवनदान करणाऱ्या सरस्वती नदीविषयी कृतज्ञता वाटणे स्वाभाविक होते. निसर्ग तत्वांची वर्णने करणाऱ्या, स्तुती करणाऱ्या आणि निसर्ग चमत्कारांनी भरल्या गेलेल्या काव्यरचनाही याच सरस्वती नदीच्या किनारी आर्यांना स्फुरल्या. यांनाच आपण ऋचा संबोधतो आणि यांनाच आपण वेद म्हणतो. डेव्हिड किन्सले यांच्या हिंदू गॉडेसेस या ग्रंथात याविषयी सविस्तर विचार केला गेलेला आहे. खरं म्हणजे ऋग्वेदकालीन सरस्वती नदीलाच उत्तर काळात देवत्व प्राप्त करून दिले गेले. ऋग्वेदाच्या पहिल्या आणि अनेक मंडलातील ऋचांमध्ये सरस्वतीचे उल्लेख आणि वर्णने आढळून येतात. ऋग्वेदातील 6व्या मंडलातील 61व्या सूत्रातील सर्वच्या सर्व म्हणजे 14 ऋचा केवळ सरस्वतीच्या वर्णनाच्या आणि स्तुतीच्या आहेत. वेगवान, प्रवाही, जीवनदा, घनगंभीर, ध्वनी निर्माण करणाऱ्या महानदीच्या रूपात त्यातून सरस्वती आपल्या समोर उभी केली गेली आहे. याच सरस्वतीला उत्तर काळात जे वाग्देवता व संगीत कलेचे अधिष्ठात्री मानले गेले त्याची बीजे या महानदीच्या विलक्षण अथांग जलनिधीत घनगंभीर ध्वनी करीत वाहण्यात आणि नादमय प्रवाहीपणात आहेत. काही प्रातिनिधिक ऋचा आपण फक्त इथं बघू. हे पहिल्या मंडळातल्या ऋचा आहेत 2.
सरस्वती चांगल्या गायनाची प्रेरणा देणारी, बघा वाक्यरचना कशी चांगली आहे, ऋचा किती चांगली आहे. सरस्वती चांगल्या गायनाची प्रेरणा देणारी व चांगली तरतरीत करणारी आहे. ती आमचा यज्ञ धारण करो. पुढच्या रुचेत म्हटलंय, सरस्वती आपल्या पराक्रमाने मोठ्या जोराने चालना देते. ती अखिल बुद्धिमत्तेची अधिष्ठात्री होय. स्पष्ट म्हटलेलं इथे. पुढं ऋग्वेदाच्या 6व्या मंडलातल्या 3 रुचा आहेत. मी फक्त एक वाचून दाखवतो. कमलाचे मूळ उपटणाऱ्या प्रमाणे सरस्वती आपल्या सामर्थ्याने आणि महात्तर लाटांनी पर्वताचे कडे फोडून टाकते. दुरूनही आघात करणाऱ्या सरस्वतीची उत्कृष्ट स्तोत्रे म्हणून आणि ध्यान करून आम्ही सेवा करू. बाकीच्या 2 याच्यामध्ये आपण वाचू शकता. इथं जे लिहिलेले आहेत, आपण थोडासा वेळ देतो मी तुम्हाला वाचायला आणि पुढे वळतो. या संदर्भात एक फार चांगलं प्रबंध टोरंटोच्या एका विदुषीनं 30 वर्ष ती यावर काम करीत होती, प्रोजेक्टवर, सरस्वती या प्रोजेक्टवर. पुढे पुस्तक रूपाने ते प्रसिद्ध झालं, मी उल्लेख करेन. तर तिने फार अप्रतिमपणे पूर्ण वेध घेतलेला आहे सरस्वती नदीच्या देवता होण्याच्या प्रक्रियेचा. तेव्हा अनेक रुचांमधून वेगवान मेघगर्जनेप्रमाणे ध्वनी करणारा सरस्वतीचा वेगवान प्रवाह वर्णन केला गेला आहे. या नादमय जललाटांच्या किनारी बसून आर्य ऋषी जेव्हा सर्व विधी आणि होम हवन करीत, तेव्हा त्यांच्या बुद्धीला, काव्य प्रतिभेला हा नादमय जलप्रवाह जागृत करीत असत. त्यामुळे त्यांना गेय रुचा स्फुरत, स्फुरलेल्या रुचा ते गात. यामुळे समोर असणारी सरस्वती महानदी या ऋषींना बुद्धिदेवता, स्फूर्ती देवता, प्रेरक देवता आणि संगीत देवता भासत असते. याचं फार चांगलं वर्णन आपल्याला इथं वाचायला मिळेल. मी स्लाइड मध्ये ठेवले मुद्दाम. सरस्वतीचे महात्म्य ऋग्वेदात कसे वर्णन केले आहे हे हर्मन ओल्डनबर्ग यांनी द रिलिजन ऑफ द वेदास या ग्रंथात उत्तम प्रकारे निवेदन केले आहे. मी आता ज्या विदुषीचा उल्लेख केला टोरंटोच्या, त्या कॅथरीन लुडविक म्हणतात, खरे म्हणजे ऋग्वेदामध्ये नदी देवता आणि वाचा या समायिक प्रतिमा असून रूपकात्मक भाषेत आल्या आहेत. नादमय सरस्वती नदीच्या तीरी काव्य स्फुरल्यामुळे धी आणि वाक, धी म्हणजे बुद्धी, धी आणि वाक म्हणजे वाणी, यांच्याशी अगदी सुरुवातीपासून तिचे नाते जोडले गेलेले होते. सरस्वती नदीचे सरस्वती देवतेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेमागील हे मूलभूत तत्व म्हटले पाहिजे. फार चांगलं हे कोटेशन आहे. ऋग्वेदाप्रमाणेच अथर्व वेदातही सरस्वती नदी आणि वाक व धी म्हणजे बुद्धी यांचा गर्भित संबंध दाखवला गेला आहे. नंतर येतो ब्राह्मण काळ, इसवी सन पूर्व 900 ते 700 हा काळ आहे. या काळात सरस्वती प्रथमच वीणेशी जोडली गेली. हे फार महत्वाचं आहे आणि आता वीणच महत्वाची बनली. संहिता वाङ्मयात
सरस्वती वाणीशी पूर्णपणे जोडली गेली होती. ब्राह्मणांमध्ये सरस्वतीला एक नदी आणि वाक म्हणून गौरवले गेले आहे. याच काळात वाणीद्वारा सरस्वती ही ज्ञान आणि संगीत यांच्याशी जोडली गेली होती आणि प्रतिमाच वीणेशीही जोडली गेली. खरोखर डेव्हिड किन्सलेनी फार अप्रतिम पुस्तकात वर्णन केलं आहे. ते म्हणतात की सरस्वती नदीचे हळूहळू पण अगदी निश्चित रूपात नदी पण ओसरत गेली आणि देवता रूप प्रबल बनत गेले. ब्राह्मण काळात तर सरस्वती ही वाणीची देवता किंवा वाग्देवी म्हणून ओळखली जाऊ लागली. सरस्वतीचा संबंध वाणी, शिकणे, संस्कृती, शहाणपण यांच्याशी जोडला जाऊ लागला. वैदिकोत्तर काळातील सरस्वती विषयक संदर्भ बघितले तर आपल्याला असे वाटणारही नाही की या वाग्देवतेचा संबंध काही सरस्वती नदीशी असावा. या प्रकारे वैदिक काळातील सरस्वतीचे नदी पण हळूहळू पण निश्चितपणे कमी कमी होत गेले आणि खरोखर अगदी नाट्यपूर्णरित्या ती पूर्णपणे वाग्देवीत रूपांतरित झाली. नदी असून एक निरुपम सुंदर स्त्री देवता आणि वाग्देवी म्हणून सरस्वती महाभारतात समोर येते. सरस्वतीच्या सौंदर्याचा महाभारतात विशेषत्वाने उल्लेख केला गेला आहे. वाणी, ज्ञान व संगीत यांची देवता समजून सरस्वतीची पूजा कशी करावी याचा पूजा विधी मार्कंडेय सर्वात प्राचीन मानलं जातं. तर मार्कंडेय आणि मत्स्यपुराण हे जेवढी पुराण आहेत त्याच्यातलं सगळ्यात प्राचीन हे दोन मानले जातात. मार्कंडेय आणि मत्स्य या पुराणांमध्ये दिलेलं आहे. असे असले तरी सरस्वतीचे जलतत्वाशी असलेले नाते मात्र कायम टिकून राहिलेले दिसते. वामन पुराणात तर सरस्वती ही पावसाची निर्मिती करते. सर्व जळात ती वसली आहे असे म्हटले गेले आहे. जलाशी संबंधित असलेल्या सरस्वतीच्या रूपात फरक पडत गेला आणि ती विशिष्ट नदीच्या पलीकडे गेली. डेव्हिड किन्सले यांचे विवेचन अतिशय महत्वाचं आहे, मुळातून वाचण्यासारखं आहे. आणि मग सरस्वती नदीचे जलतत्वाशी नाते जरी अबाधित राहिले असले तरी वैदिकोत्तर काळात सरस्वतीचे वाणी, वक्तृत्व, बुद्धी, ज्ञान, कला, संगीत यांचे नाते दृढ बनत गेले आणि हळूहळू तर तिचे चतुर्भुज सरस्वती देवीत रूपांतरही झाले पूर्णपणे. मार्कंडेय पुराण सगळ्यात प्राचीन मानलं जे जातं ते. या पुराणानुसार सरस्वतीला 4 हात असून त्या हातांमध्ये वीणा, माळ, पाण्याचा घडा आणि पुस्तक आहे. प्रतिकात्मकरित्या वाणीचा संबंध संगीतादी कलांशी, माळेचा आध्यात्मिक ज्ञानाशी, पाण्याच्या घड्याचा संबंध जलतत्वाशी, तर हातातील पुस्तकाचा संबंध वाचन आणि ज्ञान सूचक आहे. या प्रकारे महानदी ते वाग्देवी, कलादेवी असा सरस्वतीचा भारतातील प्रवास म्हणजे नदीचे देवतेत रूपांतर होण्याची प्रक्रिया आहे. सरस्वतीच्या रूपांतराचा प्रवास इथे मात्र संपत नाही. बौद्ध धर्मात प्रचाराच्या काळात आशियातील चीन, जपान,
कोरिया, ब्रह्मदेश, व्हिएतनाम आणि नंतर तर मंगोलिया पण आदी देशात सरस्वतीचा प्रवास सुरू झाला. बौद्ध धर्मीयांनी बरोबर नेलेल्या धर्मग्रंथांना भाषांतरित केले गेले. त्यातील चीनी भाषेत भाषांतरित झालेल्या दी गोल्डन सूत्रा यामुळे सरस्वतीचा उत्तर पूर्व आशियातील चीन, जपान हा प्रवास पूर्ण झाला आणि देवता म्हणून ती स्थिर झाली. जपानमध्ये तर आज सध्या 2021 मध्ये सुद्धा ज्ञान, कला, संगीत यांची सरस्वती ही अधिष्ठात्री देवता आहे. खरं म्हणजे मुळातील निरीश्वरवादी असणाऱ्या जैन आणि बौद्ध धर्मात सरस्वतीला देवता म्हणून स्वीकारले गेले. विशेष जैन धर्म भारतापुरताच मर्यादित राहिला. बौद्ध धर्माचा प्रसार मात्र तिबेट मार्गे चीन, जपान इत्यादी पौर्वात्य देशात झाला. सुमारे 2500 वर्षांपूर्वी जैन आणि बौद्ध धर्म जन्माला. काही काळानंतर लक्ष्मी, सरस्वती, गणपती अशा काही देवतांना या धर्मात प्रवेश मिळाल्याचे आजही पुरावे सापडतात. हे दोन्ही धर्म स्वीकारणारे भारतातीलच होते. धर्मांतर केल्यावर नव्या धर्माच्या तत्वांना अनुसरत असतानाही आपापल्या पारंपरिक देवदेवतांच्या उपासना त्यांनी चालूच ठेवल्या असाव्यात याविषयीचे अनेक पुरावे साधारण 2000 वर्षांपासूनच्या जैन आणि बौद्धांच्या प्राचीन शिल्पातून आणि ग्रंथातून अगदी सहज उपलब्ध होतात. विशेष म्हणजे सरस्वतीचे जे पारंपरिक रूप होते ते बहुतांशी तसेच स्वीकारून टिकवून ठेवले गेले. एक महत्वाचा ग्रंथ इथे द ए टू झेड जैनिझम हा चांगला ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये जैन धर्मातील वैशिष्ट्यांची मांडणी करताना सर्व सरस्वतीवर एक स्वतंत्र टीप दिलेली आहे. ती टीप अशी: श्वेतांबर भगवती सूत्रासह सुरुवातीच्या अनेक संहितांमध्ये सरस्वतीचा अनेकदा उल्लेख आला आहे. इसवी सन 132 ची मथुरेतील कंकाली टीला येथील सरस्वतीची प्रतिमा ही जैनांच्या कोणत्याही परंपरेतील सर्वात प्राचीनतम प्रतिमा आहे. आजही सरस्वती पूजिली जाते. मुख्यतः श्वेतांबरांकडून ज्ञानपंचमीला आणि दिगंबरांकडून श्रुतपंचमीला. डेव्हिड किन्सले म्हणतात, गुजरात मधील बडोद्या जवळील अकोट जवळ उत्खननात 7व्या ते 10व्या शतकातील जैनांच्या धातू प्रतिमा मोठ्या संख्येने सापडल्या. त्यातील सरस्वतीच्या हातात पुस्तक असल्याने जैनांची सरस्वती ही विद्येची देवताच होती यावर प्रकाश पडतो. जैनांमध्ये विशेष स्थान दिलेले असून श्रुतदेवी, शारदा,
वागीश्वरी आणि विद्यादेवी अशा नावाने त्या धर्मात सरस्वती ओळखली जाते. तांब्याच्या, पाषाणाच्या, द्विभुज, चतुर्भुज, अष्टभुज प्रतिमाही उपलब्ध होतात. माउंट आबू जवळील 12व्या शतकातील दिलवारा जैन मंदिरातील विमलवसाही मंदिरात षडशभुजा सरस्वती प्रतिमा स्थित आहे. बौद्ध धर्म हा मूलतः निरीश्वरवादी असताना सरस्वती, लक्ष्मी आदी देवता या धर्मात असल्याचे आढळून येते. तेव्हापासून बौद्ध धर्मात या देवता प्रतिमा पूजल्या जाऊ लागल्या. याबाबत मात्र मतभेद आहेत. बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर साधारण शतक उलटल्यानंतर हीनयान आणि महायान हे दोन पंथ अस्तित्वात आले. त्यानंतर वज्रयान पंथही अस्तित्वात आला. वज्रयान पंथाला तांत्रिक बौद्ध पंथ म्हणूनही ओळखले जाते. या तंत्र प्रभावामुळे सरस्वती आदी देवतांचा बौद्ध धर्मात प्रवेश झाला. तंत्र हिंदू धर्मातही आहे. असे असल्याने तंत्राचा उगम बौद्ध धर्मात झाला की हिंदू धर्मात झाला हे सांगणे निसंशय कठीण आहे, असं या पुस्तकात सुधाकर देशमुखांनी म्हटलंय. गाजलेलं पुस्तक आहे. बुद्धाला ईश्वर आणि आत्मा या दोन्ही गोष्टी मान्य नव्हत्या. स्वतःच्या प्रयत्नाने बुद्ध व्हावे असे त्याचे सांगणे होते. शब्द प्रामाण्य किंवा बाबा वाक्य शब्द प्रमाण असं न मानता स्वतःच्या बुद्धीने स्वतंत्र निर्णय घ्यावेत असा गौतम बुद्धांचा उपदेश होता. पण हा उपदेश सामान्य माणसांकरता कठीण होता. म्हणूनच बौद्धाच्या एका गटाने बुद्धालाच ईश्वर करण्याचे ठरवले आणि धर्मप्रचार केला. यातूनच हीनयान आणि महायान असे दोन पंथ निर्माण झाले. सम्राट अशोकापर्यंत हीनयान पंथाचा प्रभाव असला तरी त्याच्यानंतर सुलभ अशा महायान पंथाचा प्रभाव वाढत गेला. मूर्तीपूजेकरता बुद्ध मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. पाली भाषेतील वाङ्मयाऐवजी संस्कृत भाषेचा उपयोग केला जाऊ लागला. सामान्य संसारी माणसाकरता ईश्वर, पूजा अर्चा, मंदिर म्हणजे स्तूप, पुरोहित या आवश्यक गोष्टीही महायानांनी स्वीकारल्या. हीनयान पंथीय देवतांची पूजा करीत नसत. म्हणून त्या पंथाचे दैवतशास्त्र नाही. तंत्राचा प्रभाव पडल्यानंतर मात्र महायान पंथाचे दैवतशास्त्र निर्माण झाले. कारण या पंथात मोठ्या प्रमाणावर अनेक देवता सामील करून घेतल्या गेल्या आणि वज्रयान पंथाने तर या देवतांच्या बारीक सारीक तपशिलांसह दैवतशास्त्रच निर्माण केले. हे फार अप्रतिम पुस्तक आहे. खूप जुनं पुस्तक आहे. आपण जर पाहिलं तर 1958 ला हे प्रसिद्ध झालेलं आहे. तर सरस्वती देवता बौद्ध धर्मियात कशी लोकप्रिय बनत गेली याची उत्तम चर्चा थॉमस डोनाल्डसन यांच्या इकॉनॉमी ऑफ बुद्धिस्ट स्कल्पचर ऑफ ओरिसा या ग्रंथात केली आहे. ते म्हणतात, सरस्वती देवता बौद्ध धर्मातही कमालीची लोकप्रिय बनत गेली. याचा पुरावा म्हणजे साधनमाला. यातील 8 साधना सरस्वतीच्या पूजनासाठी खर्च झाल्या आहेत. बौद्धांनी सरस्वती ही हिंदूंची देवता घेतली.
तांत्रिक युगात जेव्हा हिंदू आणि बौद्धात सरस्वती सारखीच लोकप्रिय होती, तेव्हा बौद्धांनी तिला तिच्या मूर्तीसह त्यांच्या दैवशास्त्रात स्थान दिले आणि वेगवेगळ्या प्रकारे तिच्यात बदल केला. बुद्धांची सरस्वती एकमुखी आणि द्विभुजा किंवा त्रिमुखी आणि सहा भुजांची असू शकते. बुद्धी, ज्ञान, शिक्षण, स्मरणशक्ती यांची दाती समजून साधनमालामध्ये तिच्यासाठी मोठ्या प्रमाणावर साधना अर्पण केल्या गेल्या आहेत. हे आपण वाचतोय तिथे. सुवर्ण प्रवाह, सोत्तम, सूत्रेंद्र राज किंवा सॉवरेन किंग ऑफ सूत्राज, सबमलाइन गोल्डन लाईट हा महायान बौद्धांचा अत्यंत महत्वाचा धर्मग्रंथ आहे. या सूत्राचे 8वे प्रकरण हे सरस्वती, हे संपूर्ण प्रकरणच 8वं प्रकरण सरस्वतीला वाहिलेलं आहे. बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबर तिबेट मार्गे चीन, जपान, मंगोलिया, कोरिया, ब्रह्मदेश, व्हिएतनाम, श्रीलंका आदी देशात सरस्वती पोहोचली. त्या देशांनी विद्या, कला, संगीत यांची देवता म्हणूनच सरस्वती स्वीकारली. चीनमध्ये मात्र तिला संरक्षक देवता म्हणूनही समजले जात असे. जपानमध्ये विद्या देवतेबरोबर तिला भाग्य देवता म्हणूनही स्वीकारले गेले. संस्कृत भाषेत असलेल्या सुवर्ण प्रवाह, सोत्तम, सूत्रेंद्र राज या महायान पंथाच्या बौद्ध सूत्राला इसवी सन पूर्व 385 ते 433 च्या दरम्यान असलेल्या मध्य भारतातील धर्मक्षेम हा फार महत्वाचा आहे. हा पहिला बौद्ध भिक्खू जो भारत सोडून चीनमध्ये गेला आणि जाताना बरोबर ग्रंथ घेऊन गेला. हा धर्मक्षेम आपण विकिपीडियावर याची माहिती वाचू शकता किंवा कुठल्याही ग्रंथात वाचू शकता. या बौद्ध भिक्खूने आणि अनेकांनी अनेक वेळेला चिनी भाषेत भाषांतरित केले. यामुळे चीन आणि पूर्वेकडच्या देशात द गोल्डन लाईट सूत्रा या ग्रंथाला सहजपणे स्वीकारले गेले. परिणामतः चीन, जपान सारख्या महायान पंथ मानणाऱ्या देशांना सरस्वतीचा परिचय होऊ शकला. हे फार दुर्मिळ चित्र आहे. इथे भित्तिचित्र आहे. खाली काळ म्हणजे खूप जुनं आहे. गोल्डन लाईट सूत्रा या ग्रंथाला चीनमध्ये संरक्षक देवता समजले जात असे. समुदायामध्ये या सूत्राचे वाचन पठण होत असे. 5व्या किंवा 6व्या शतकातील सरस्वतीच्या प्रतिमा चीनमध्ये आढळत नाहीत. त्या आधीच्या वस्तुतः आज सापडणाऱ्या सरस्वतीच्या चीनमधील प्राचीनतम प्रतिमा म्हणजे डुनह्वांग मधील 10व्या शतकातील गुहाचित्रे आहेत. चीनमधून हा एक ग्रंथ फार महत्वाचा आहे. चीनमधून जपानमध्ये बौद्ध धर्म प्रसृत झाला. सरस्वती ही जपानमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेली देवता. जपानमध्ये नारा सम्राटाच्या काळात बौद्धांच्या पूजेत लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या प्रतिमा समाविष्ट झाल्या. आदर्श स्त्री सौंदर्य प्रतिमा म्हणून संगीत, संपत्ती, भाग्य, सौंदर्य, सौख्य, वक्तृत्व आणि बुद्धी यांची देवता म्हणून सरस्वतीला मानले जाऊ लागले. सम्राट शोमूच्या काळात इसवी सन 701 ते 756 हा काळ आहे. या काळात अनेक बौद्ध प्रार्थना स्थळे बांधली गेली. ही प्रार्थना स्थळे द गोल्डन लाईट सूत्राला मानणारी होती, कारण या सूत्राची बौद्ध शक्ती साम्राज्य आणि सम्राट या दोघांचेही संरक्षण करेल अशी श्रद्धा त्यामागे होती.
इतके महत्व आणि अत्यंत मानाचे स्थान या सूत्राला प्राप्त होत गेले. त्यामुळे बौद्ध धर्माचा सरस्वती देवी एक भाग बनत गेली. जपानमध्ये सुरुवातीच्या काळात निर्माण केल्या गेलेल्या बेंझाय टेन, म्हणजे आपण सरस्वती म्हणतो ते बेंझाय टेन म्हणतात, प्रतिमा या द गोल्डन लाईट सूत्राशी संबंधित असल्याने विधीशी संबंधित असणाऱ्या होत्या आणि अर्थातच साम्राज्य संरक्षणासाठी निर्माण केल्या गेलेल्या होत्या. इथे आपल्याला मी मुद्दाम ही चित्र दाखवतोय. ही चित्र बेंझायटन देवतेची आहेत आणि बरेच लोक आपल्यापैकी टोकियोला गेले असतील, मला माहित नाही, कदाचित पाहिलंही असेल त्यांनी. हे प्रवेशद्वार इकडं उजव्या चित्रामध्ये आणि डाव्या चित्रामध्ये एकूण त्या मंदिराचं स्वरूप दाखवलेलं आहे. हे आजचं चित्र आहे, अलीकडचं, अगदी जुन्या काळातलं नाहीये. आजही आपण जाऊन कधी जाणं झालं तर बघू शकता. मी आपल्याला असा उल्लेख केला होता की टोरांटोच्या एका विदुषीनं पीएचडीचा प्रबंध लिहायला 30 वर्ष घालवली, भारतात राहिली ती, आणि नंतर तिने तो प्रबंध सादर केला. नंतर त्याचं पुस्तकही प्रसिद्ध झालं. हे पुस्तक आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतं, इकडचंच प्रकाशन आहे आपल्याकडचं. तेव्हा कॅथरीन लुडविक यांचा हा ग्रंथ फार महत्वाचा ग्रंथ आहे. या बाईने आयुष्य घालवलं सरस्वतीसाठी, कॅनडियन बाईंनी, आणि यांच्या सरस्वती या नावाचं हे पुस्तक आहे. तेव्हा या भागात अत्यंत सविस्तर विवेचन केलेलं या पुस्तकाचं नाव समोर दिसते, पुन्हा वाचून दाखवायची गरज नाही. या गोल्डन लाईट सूत्रात सरस्वती महात्म्य वर्णन केलं आहे. या पहिल्या भागात, सूत्राच्या पहिल्या भागात येणारी सरस्वती हे तिच्या पुस्तकातलं कोटेशन मी मुद्दाम इथं ठेवलंय, ते वाचून दाखवतो. रिवाइन गॉडेस ऑफ नॉलेज हे पुस्तक आहे तिचं. या सूत्राच्या पहिल्या भागात येणारी सरस्वती ही वक्तृत्व देवता आहे. दुसऱ्या भागात वनौषधी स्नान शिकवणारी सरस्वती आहे आणि तिसऱ्या भागात येणारी सरस्वती ही कौंडिन्य ब्राह्मणाने आवाहन केलेली युद्ध देवता सरस्वती आहे. अशा 3 रूपात ही सरस्वती येते. या पुस्तकात दी गोल्डन लाईट सूत्राचं इंग्रजी भाषांतर सुद्धा पहिल्या प्रथमच प्रसिद्ध झालं. चांगल्या प्रकारे तिने केलेलं आहे. ते प्रबंधामध्ये ते नाही, आता नवीन याच्यामध्ये तिने ऍड केलंय. त्याच्यामधलाच हा भाग मी उद्धृत करतोय. ती म्हणते की वनौषधी स्थान विधीच्या शेवटी आणि मग बुद्ध, तिचं वाक्य आहे, वनौषधी स्थान विधीच्या शेवटी होते, मग प्रत्यक्ष बुद्ध सरस्वतीची स्तुती करून म्हणतात, हे सरस्वती देवते, सर्व जीवांचे कल्याण करण्यासाठीच तू आली आहेस. कारण तू वाग्देवता आणि रोग निवारक औषधी देणारी आहेस. पुढे आपण आता जी चित्र बघितली त्यामध्ये ही मूर्ती तुम्हाला आतमध्ये जर तुम्ही गेलात, आज जपानच्या मंदिरांमध्ये आपण गेलो तर ही प्रसन्न मुद्रेची सरस्वतीची अष्टभुजा सरस्वती बेंझायटेन आपल्याला बघायला मिळते. तेव्हा चीनमध्ये सरस्वतीच्या आता फार कमी प्रतिमा उपलब्ध होतात. चीनमधील काही प्रतिमांमध्ये तिला त्रिमुखी आणि अष्टभुजा दाखवले गेले आहे. जपानमधील अष्टभुजा सरस्वती बेंझायटेन या नावाने ओळखली जाते. साधारण 13व्या शतकातील ही सरस्वती आहे. जपानमधील सरस्वती ही धनदेवता म्हणूनही पूजली जाते. अर्थात
हे पण फार चांगलं चित्र आहे. मागे मी पंचधारात एक लेख लिहिला होता, हैदराबादहून प्रसिद्ध होणाऱ्या आंध्र साहित्य परिषदेच्या मुखपत्रामध्ये. त्याच्या कव्हर पेजवर मी हा आग्रहपूर्वक फोटो टाकलेला होता. आपल्याला जपानमध्ये अष्टभुजा सरस्वती होती असंच नाही, तर द्विभुजा सरस्वती ही होती. भारतातील सरस्वतीच्या हातात जसे वीणा हे तंतुवाद्य आहे, तसे जपानमधील द्विभुजा सरस्वतीच्या हातातही लूट हे जपानचे प्रसिद्ध तंतुवाद्य आहे. चीनमध्ये मात्र तंतुवादक सरस्वती आढळत नाही. कामाकुरा लष्करी शासन कालखंडानंतर ही जपानमधील वस्त्रालंकार विभूषित सरस्वती आली. आणि आजही जपानच्या संस्कृतीत आदराचं स्थान आहे तिला. मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला एक फार चांगलं तौलनात्मक चित्र दाखवतो आहे. फारच विलक्षण चित्र ते दोन्ही. कामाकुरा लष्करी शासन कालखंडानंतर जपानमधील वस्त्रालंकार विभूषित द्विभुजा लूटवादिनी समोर येते. ही सरस्वती डोंगर पायथ्याशी असलेल्या जलाशयाजवळ एका खडकावर बसलेली दाखवली. राजा रवी वर्मा प्रसिद्ध चित्रकार, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, सरस्वतीच्या आपल्याकडचे काढलेल्या जे चित्र आहे तिची आठवण यावी असे हे रूप आहे. इकडे जर पाहिलं तुम्ही तर सरस्वतीच्या हातात वीणा आहे, इकडच्या सरस्वतीच्या हातात लूट आहे, ती पण खडकावर बसली आहे, ती पण खडकावर बसलेली आहे. आणि रवी वर्मा इतका हुशार चित्रकार होता की खाली, आता या चित्रात आलेली नाही, मी फोकस जास्त केल्यामुळे, वाहणारी नदी दाखवली, कारण तिचं जलतत्वाशी संबंध असावा यासाठी. आपण जर मूळ चित्र बघितलं असेल तर तुमच्या लक्षात असेल. तेव्हा अगदी आजही जपानच्या संस्कृतीत सरस्वतीला आदराचे स्थान असलेले दिसून येते. अशा बुद्धिदेवता सरस्वतीची गेली अनेक शतके भाविकतेने बौद्ध धर्मीय जपानी लोक पूजा करीत आले आहेत. वैदिक काळातील सरस्वती नदीच्या देवता बनण्याची, तिच्या परधर्म प्रवेशाची आणि परदेश प्रवेशाची प्रक्रिया बघितल्यानंतर आपण थक्क होतो. शेकडो हजारो वर्षे लुप्त होऊनही, वाळवंटात लुप्त होऊनही लोकमानसात आढळपदी विराजमान असलेल्या सरस्वतीची झालेली स्थित्यंतरे आणि रूपांतरे खरोखर विलक्षण आहेत. म्हणून आजही ही रूपे, नमस्ते शारदे देवी, सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे, सर्व विद्या प्रदा भव, अशी प्रार्थना करायला लावणारी आहे. विद्याराधनेसाठी, देवता धर्म कारणासाठी अनेक देशात स्थलांतरित झाली. पण राजकारणासाठी ही देवता उत्तर अमेरिका खंडात स्थलांतरित झाली. हे सगळ्यात महत्वाची वेगळी गोष्ट आहे. मूलतः आपण आधीच पाहिल्याप्रमाणे सरस्वती नदी होती. मग ती वाग्देवता, कलादेवतेच्या चतुर्भुजा रूपात समोर आली. जैन बौद्ध धर्माने सरस्वतीला स्वीकारले. धर्म प्रसारामुळे तिचे भारताबाहेर स्थलांतर झाले. अष्टभुजा रूपात तिला संरक्षण देवता समजले गेले. आता इंडोनेशिया या मुस्लिम बहुल देशाची, तर मुस्लिम धर्माकडे वळतो आपण. आता इंडोनेशिया या मुस्लिम बहुल देशाची राजकीय मैत्री दूत, मुस्लिम बहुल देशाची राजकीय मैत्री दूत म्हणूनही सरस्वती 21व्या शतकात समोर आली आहे. पण याचा सविस्तर विचार करण्यापूर्वी 400 वर्षापूर्वी विजापूरचा सुलतान
इब्राहिम आदिल शाह दुसरा या कविमनाच्या मुस्लिम राज्यकर्त्याची ती कशी आराध्य देवता होती आणि तिची भक्तिभर कवने लिहून आणि गाऊन सेवा करण्यात त्याने कशी धन्यता मानली हे अगदी थोडक्यात आपण लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजे मुस्लिम धर्म यामध्ये येईल असं आपल्या लक्षात येईल. मी इथं हे चित्र दाखवलं, मी संपादित केलेलं आहे आणि आमच्या मोठे मित्र विद्वान पंडित आहेत, त्यांनी ते या नशीद यांनी ते भाषांतर केलं, कारण ते दखनी भाषेत आहे. तर आम्ही त्यांनी फोनवर केलं आणि लिहिलं. कर्नाटकातील मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्रस्तावनेमध्ये माझ्या हे महाराष्ट्र शासनानेच प्रसिद्ध केलेलं आहे. फार अप्रतिम काव्य दर्जाचं आहे, अप्रतिम दर्जाचं काव्य आहे. कर्नाटकातील विजापूरचा इब्राहिम आदिल शाह दुसरा हा सरस्वतीचा निस्सीम भक्त होता. कवी आणि गायक असल्यामुळे तो स्वतः काव्य रचना करून त्या रचना ध्रुपद गायकीत गाऊन कला देवतेची रोज उपासना करीत होती. दरबारी सुलेखनकाराने त्या कविता लिहून काढल्या होत्या. किताबे नवरस या ग्रंथात त्या रचना एकत्रित केल्या आहेत. त्याच्या मंदिरामध्ये, त्याच्या महालामध्ये सरस्वतीची मोठं चित्र होतं आणि हा आंघोळ करून रोज तिथं बसून ती गाणी गायचा, गाणी रचायचा. तिच्या स्फूर्तीनं आपल्याला गाणी येतात असं त्याला वाटायचं. एका मुस्लिम राज्यकर्त्याने विद्या देवतेला काव्य विषय बनवून व तिची आराधना करून धार्मिक सहिष्णुतेचे आदर्श उदाहरण घालून दिले आणि 400 वर्षानंतर एका मुस्लिम राजवटीने धार्मिक सहिष्णुतेसाठी विद्या देवतेला राजकीय मैत्री दूत म्हणून अमेरिकेत पाठवले. हे लक्षणीय आहे. इथे जरी वेळ लागला तरी वाचून दाखवतो. किती सुंदर लिहिले बघा. भाग्यशाली तोच आहे ज्याच्यावर सरस्वती प्रसन्न आहे. बाकीचं तुम्ही वाचलं असेल, त्याच्यात एक नसलेलं माझ्याकडून राहून गेलं ते मी तुम्हाला इथं वाचून दाखवतो पुस्तकातून. ऐका, अगदी लक्षपूर्वक ऐकण्यासारखं आहे. सरस्वती आणि गणेश, सरस्वती आणि गणेश माझे मायबाप तुम्ही. सरस्वती आणि गणेश माझे मायबाप दोन्ही, तुम्ही निर्मळ काचेच्या स्फटिकाप्रमाणे आहात. इब्राहिमला कुणी ओळखत नव्हते. इब्राहिमला कुणी ओळखत नव्हते. तुमच्या कृपेने त्याला प्रसिद्धी मिळाली. म्हणूनच त्याला आपल्या भाग्यावर गर्व आहे. सरस्वतीला आणि गणपतीला माझे मायबाप आहात असा हा इब्राहिम आदिल शाह दुसरा सुलतान म्हणतो आणि म्हणून हे फार आदर्श उदाहरण मानलं जातं. तेव्हा या दोन्ही ठिकाणांना जेव्हा मी प्रत्यक्ष भेटी द्यायला गेलो तेव्हा जी भारावलेली मनस्थिती किंवा आत्ताही वाचताना जी माझी भारावलेली मनस्थिती झाली ती खरोखर शब्दातीत होती. सरस्वतीची आता पुन्हा एकदा नव्यानं देशांतर आणि रूपांतर झाले. पण यामागे धर्मकारण नसून राजकारण आहे. राजकीय मैत्रीचे प्रतीक म्हणून अमेरिकेच्या राजधानीत म्हणजे आपल्या वॉशिंग्टन DC मध्ये तिच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली आहे. मंदिर गाभाऱ्याच्या बाहेर पडून आता ती मोकळ्या सार्वजनिक स्थानी स्थानापन्न झाले. खरं म्हणजे इथं इंडोनेशिया देश आपल्याला माहिती आहे ऑस्ट्रेलिया पासून जवळ येतो. मी मुद्दाम इथं गुगल मधला मॅप दाखवतोय. इंडोनेशिया देश हा लहान मोठ्या 17,508 बेटांचा मिळून बनलेला आहे. बाली हे बेट त्याच देशाचा एक भाग आहे. हिंदू धर्म आणि महायान पंथ तिथे 4थ्या-5व्या शतकात पोहोचला. असे असल्याने बाली बेटातील समाजावर हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचा प्रभाव आहे. 87% लोक मुस्लिम आहेत. इंडोनेशियाची मुस्लिमांची संख्या 87% आहे लोकसंख्या.
पण बाली बेटावरील लोकसंख्या मात्र 90% हिंदूंची आहे. या बेटावरील बहुसंख्य हिंदू लोक हिंदू असल्याने तिथे सरस्वतीची आज सध्या 2021 सालीही मोठ्या प्रमाणावर उपासना केली जाते. सरस्वतीला तिथे अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून ही विद्या देवता मूर्तिरूपाने स्नेह प्रतीक म्हणून अमेरिकेला तिथल्या काँग्रेसने ठराव केला. आपल्या काँग्रेसने तो ठराव मंजूर केला आणि मग ही सरस्वती देवता आपल्या अमेरिकेमध्ये भेट म्हणून दिली गेली. ती आता वॉशिंग्टन DC मध्ये आहे. 2010 साली अमेरिका आणि इंडोनेशिया यांनी अनेक प्रश्नांवर सर्वंकष भागीदारी करण्याचे ठरवले. या सर्वंकष भागीदारीच्या स्नेहाचे प्रतीक म्हणून इंडोनेशियाने अमेरिकेला सरस्वतीची भव्य मूर्ती भेट म्हणून देण्याचे ठरवले. त्यातही मुख्यतः शिक्षण आणि लोकालोकातील परस्पर संपर्क लक्षात घेऊन ही मूर्ती भेट दिली असल्याचे इंडोनेशियाने म्हटले आहे. इथे मी तुम्हाला बहुतेकांनी पाहिली असेल, वॉशिंग्टनच्या लोकांनी पण राहिला असेल तर आपण जरूर पाहायला जा. ही फार मोठी मूर्ती तिथं आहे आणि खाली काय आहे ते तुम्ही बघा. ती 3 मुलं तिच्या पायाशी बसून अभ्यास करतायत. अशा पार्श्वभूमीवर इंडोनेशिया देशाने कमलासनाधिष्ठित सरस्वतीची 16 फूट उंचीची मूर्ती अमेरिकेला भेट दिली आहे. आपल्या व्हाईट हाऊस पासून साधारण 1.5 किलोमीटर, फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर आणि इंडोनेशिया दूतावासासमोर आणि भारतीय जवळजवळ आहेत दोन्ही, त्याच्या मधोमध स्थापित केलेल्या सरस्वतीच्या या भव्य मूर्तीचे अनावरण 2014 मध्ये झाले. आताही त्याला 6-7 वर्ष झालेली आहेत. मूर्तीच्या पायाशी विद्यार्थी असतानाचे बराक ओबामा आणि 2 सहाध्यायी त्यामध्ये दाखवले आहेत. अर्थात एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण, मूर्तीजवळ जी अधिकृत पाटी आहे त्यावर ओबामांचा उल्लेख नाही, करू शकत नाहीत. असे असले तरी इंडोनेशियाच्या अमेरिकेतील वकिलातीने त्यांच्या वेबसाईटवर द हफिंग्टन पोस्ट च्या स्रोताचा आधार स्पष्ट केला आहे. मी 2 स्लाइड तुम्हाला दाखवतो ज्या ऍक्च्युअल त्यातलं टेक्स्ट आहे, त्याचं मराठी भाषांतर इथे. एक मध्ये त्यामध्ये एम्बेसी ऑफ रिपब्लिकन ऑफ इंडोनेशियाने ठेवलेलं आहे. सरस्वतीचा प्रतिष्ठापन सोहळा झाला, तो आपण बघूया अगदी थोडक्यात. एम्बसी ऑफ रिपब्लिकन ऑफ इंडोनेशियाच्या अधिकृत वेबसाईटवर सरस्वती मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा सविस्तर वृत्तांत ठेवला, आपण जरूर वाचावा. त्यातील काही महत्वाच्या मुद्द्यांचा थोडक्यात गोषवारा 2 स्लाइड मधून देत आहे. बालीतील ऋत्विज म्हणजे ब्राह्मण, म्हणजे पुजारी, गायक, नर्तक, चित्रकार, राजकारणी, विदूषक आणि कठपुतळी नाचवणारे यांना प्रेरणा देणारी, सर्व श्रद्धांच्या लोकांना एकत्र काम करण्याची प्रेरणा देणारी, बाली बेटावरील ज्ञानात स्वतःचा सहभाग जाणीव करून देणारी सरस्वतीच आहे. परराष्ट्र व्यवहार खात्याचे विद्यमान उपमंत्री व इंडोनेशियाचे अमेरिकेतील माजी राजदूत डॉक्टर दिनो जलाल यांच्या कल्पनाशक्तीतून वॉशिंग्टन DC येथील इंडोनेशियाच्या वकिलाती समोर सरस्वतीचा पुतळा उभा करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्याच्या कल्पनेतून हे आलेली आहे. अध्यक्ष युधोनो, परराष्ट्र व्यवहार खात्याचे उपमंत्री डॉक्टर जलाल आणि अमेरिकेतली इंडोनेशियाचे राजदूत यांनी बालीतील पारंपरिक वास्तुशांत व शुद्धीकरण विधी केला. आपल्याला माहिती आहे की शुद्धीकरण करावा लागतो मूर्तीचा,
कारण कोणतीही मूर्ती जेव्हा घडवली जाते, बनवली जाते, ओतली जाते साच्यामध्ये, तेव्हा तिच्यावर खूप प्रक्रिया होतात. अनेकांचे हात त्याला लागतात, त्याला घण मारले जातात आणि म्हणून तिला शुद्ध केलं जातं. त्या घणांपासून आगीमध्ये टाकलं जातं. म्हणून तो शुद्धीकरण विधी त्या मूर्तीचा झालेला आहे. शुद्धीकरण विधी कसा केला हे सुद्धा त्यांनी त्यामध्ये लिहिलेलं अगदी बघण्यासारखं आहे बघा. या शुद्धीकरण विधीसाठी बालीतील बाडंग प्रभागाचे मेयर, रिजन तिथला बाडंग रेसिडेन्सी म्हणतात त्याला, मेयर सरस्वतीची मूर्ती असलेल्या चबुतऱ्यावर गेले. एका ओट्यावर बांधलेले स्टेजवर उदबत्त्यांचा सुगंध हवेत दरवळत होता. पाम पर्ण आणि फळे सरस्वतीच्या चरणी अर्पण केली गेली. याच्यातून सगळं पुढचं महत्वाचं आहे. शुद्ध मानले जाणारे बदक, इंडोनेशियात बदकाला पवित्र मानतात. शुद्ध मानले जाणारे बदक बालीतील विधीत बळी दिले जात असते. कुठल्या विधीत बळी दिला जातो आजही? बदकांचा. अशा बदकाचा बळी दिला गेला नाही. मुस्लिमांचा सहभाग लक्षात घेऊन डुकराचे मांस असलेला कोणताही पारंपरिक पदार्थ, इंडोनेशियातला पारंपरिक पदार्थ आणला गेला नाही, तिथे ठेवला गेला नाही. शुद्ध शाकाहारी केलं त्यांनी सगळं, मुस्लिम राज्यकर्त्यांनी. आता पाण्याचा प्रश्न आला. प्रोक्षण करावं लागतं. प्रोक्षण आपल्याला माहिती आहे. प्रवासी विमानातून पाणी आणण्यावर बंधन आहे. आजही बंधन आहे, आपल्याला माहिती आहे. हे लक्षात घेऊन बालीच्या अध्यक्षांच्या खास विमानातून बालीमधील पवित्र जल अमेरिकेत आणले गेले आणि त्या पवित्र जलाच्या सिंचनाने, प्रोक्षणाने स्वतः मेयरनी सरस्वती मूर्तीवर प्रोक्षण केलं. पाणी सुद्धा त्यांनी तिथून आणलं. इतकी निष्ठा. सरस्वतीच्या मूर्तीच्या शुद्धीकरणाचा विधी संपन्न झाल्यावर बालीतील स्त्री पुरुषांनी, मुस्लिमांसकट सगळ्या स्त्री पुरुषांनी, नर्तकांनी सरस्वती समोर बालीतील पारंपरिक नृत्य केले. असा सर्व विधी सानंद संपन्न झाला. वॉशिंग्टन DC मधली मूर्तीच्या मागे एवढे सगळं आहे. आपण निष्कर्षाला येतो आता. शेवटचा मुद्दा या प्रकारे, सरस्वतीचा गेल्या सुमारे 5000 वर्षांपासूनचा आजपर्यंतचा प्रवास असा झाला. आधी ती सरस्वती नदी होती. काही काळ गेला किंवा त्याच काळामध्ये तिला वाग्देवता म्हणत होते. पुढं काळ गेला म्हणून मी बाण दाखवलाय, ती कलादेवता झाली. कलादेवतेचं तिचं चतुर्भुज रूप निर्माण झालं. तिला नदीची निर्मिती प्रक्रिया आपण बघितली, त्यामधून ती नदीची देवता झाली. नुसती चतुर्भुज झाली नाही, तिला अष्टभुजा रूप प्राप्त झाले परदेशात, चीन, जपान मध्ये. नुसती विद्या देवता म्हणूनच तिला मान्यता नाही मिळाली, तिला संरक्षक देवता म्हणून मानलं गेलं चीनमध्ये आणि जपानमध्ये. आणि आता 2014 मध्ये तर ती राजकीय मैत्री दूत म्हणूनच मलेशिया, इंडोनेशिया मधून अमेरिकेत आली. म्हणून ज्या सरस्वतीला हिंदूंनी शिरोधार मानलं, तिचा बौद्धांनी स्वीकार केला, तिचा जैनांनी स्वीकार केला आणि 2 मोठ्या मुस्लिम महासत्तांनी तिला आदराचं स्थान दिलं,
अशी ही सरस्वती नदी आज ललिता पंचमाच्या दिवशी मला बोलायची संधी मिळाली. मला फार आनंद झाला. आणि हा सगळा प्रवास सरस्वतीचा खरोखर थक्क करण्यासारखा आहे. सरस्वती वगळता कोणतीही भारतीय नदी देवता बनून हजारो वर्षे अनेक देशातील विविध धर्माच्या समाजमनात परमादरणीय बनून राहिलेली नाही. विविध देशात धार्मिक आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर स्वीकारलेली कोणतीही देवता सापडणे अवघड आहे. गाभारा सोडून सार्वजनिक ठिकाणी स्थापित झालेले सापडणेही अवघड आहे. नमस्कार. नमस्कार प्रोफेसर. चॅट बॉक्समध्ये काही प्रश्न वगैरे नाही आहेत, पण कोणाला काहीही प्रश्न असले किंवा संवाद साधायचा असला तर आपलं माईक ओपन करा आणि प्रोफेसरांशी बोलू शकता. हॅलो. हाय रमेश. हॅलो. हा नमस्ते. हा नमस्ते. उत्कृष्ट झालं प्रभुणे साहेब, फार छान झालं तुमचं लेक्चर आणि फार माहिती मिळाली. मागे तुम्हाला एक म्हटल्याप्रमाणे माझ्या एक विचार याच्यात आला की दुर्गा सप्तशती स्तोत्र जे आहे, दुर्गा सप्तशती, त्याच्यामध्ये वैकृतिक रहस्यम आहे, वैकृतिक रहस्यम. आणि त्या वैकृतिक रहस्यम मध्ये महालक्ष्मी, मूळ प्रकृती देवीची महालक्ष्मी, आणि त्या मूळ महालक्ष्मीनी तीन हे घेतले, तीन अवतार घेतले. एक म्हणजे चतुर्भुजा महाकाली, दुसरी म्हणजे ब्रह्मा और लक्ष्मी, आणि तिसरी म्हणजे चतुर्भुजा सरस्वती. हे दुर्गा सप्तशतीमध्ये आहे. वैकृतिक म्हणजे आता सरस्वती नदी पहिली का दुर्गा सप्तशती पहिली का कशात हा इतिहास मला माहित नाही, परंतु या सप्ताहामध्ये आणि त्यानंतर हे तीन जी स्वरूप घेतली, चतुर्भुजा महालक्ष्मी, ब्रह्मा और लक्ष्मी आणि चतुर्भुजा महासरस्वती. आणि चतुर्भुजा महाकाली या पेर नंतर शंकर सरस्वती. आता सरस्वती का मला म्हटलं नाही, कारण आपल्याला शंकर पार्वती माहिती आहे, पण शंकर सरस्वती माहित नाही. चतुर्भुजा महाकाली शंकर, आणि चतुर्भुजा महासरस्वती मधून विष्णू आणि गौरी असं नेक्स्ट हे दाखवलेलं आहे. माझ्याकडे चार्टच आहे त्याचा. आणि चतुर्भुजा महालक्ष्मीच्या खाली ब्रह्मा और लक्ष्मी असे तीन त्याचे हे दाखवलेले आहेत, त्याचे तीन अंग. तर एकदा आपण याचा विचार करायला पाहिजे की पुराण या दुर्गा सप्तशतीमध्ये हे जे सरस्वतीचं आहे, ही